वागदरी आमच्या किनवट तालुक्यामध्ये एक गाव आहेत. याच्यामध्ये 94-95मध्ये तेलंगणातून आमच्या हँडओव्हर झालेली आहेत, पण आतापर्यंत हा गावच्या आकारबंदी आतापर्यंत झाला नाही. वागदरी जे गाव आहेत आतापर्यंत महाराष्ट्राच्या नकाशामध्ये नाही था आणि क्योंकि कारण असं आहे की आतापर्यंत महसुली गावमधून हा गाव डिक्लेअर झालेला नाही, त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आलं नाही. आणि आता आपण मोजणी करणार आहोत, त्यानंतर महसुली गावमधून डिक्लेअर होऊन जाईल. त्यानंतर आपण त्यांना सातबारा देऊ शकतो आणि त्यांना वनपट्टा देऊ शकतो. IFR इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट म्हणतो आपण, वनपट्टा देऊ शकतो, सातबारा देऊ शकतो आणि त्यामार्फत आपण कॅस्ट सर्टिफिकेटसुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. आता हे मोजणी झाल्यानंतर, आकारबंदी झाल्यानंतर त्यांना सातबारा वगैरे देऊ शकतो आपण. त्यानंतर हा जे गाव आहेत महसुली गावामधून डिक्लेअर होऊन जाईल, त्यानंतर आमच्या नकाशामध्ये येईल. पांडुरंग रामजी खोकले. बरं खोकले साहेब, किती जमीन आहे तुम्हाला? माझी आता किती होते काय नाही अंदाजे 5. त्यांना काय कोणी मोजू शकलं नाही, काय नाही साहेब. आम्हाला काय सातबारा नाही, कोणी काही बांड्री मोजून दिली नाही. आता हक्क म्हणजे वन हक्क आहे, त्याच्यासोबत आम्ही करू लागलो, खाऊ लागलो. गावाची नोंद आहे का तुमची? आमच्याकडे कोणाकडे बी नाही गावाची लोन, कशाची नाही, काची नाही. आमची मागणी आहे रोड करून देणे, पाणी पुरवठा करणे, आमची एवढी इच्छा आहे बघा. पण कोणी बी करायला तयार नाही, विकास कोणी करणं झाले आमचा. मग आम्ही काय म्हणू शकावं, काय नाही बा. आम्ही कोणी हालतीने आता मजबुरीनं खाऊ शकतो. आमच्या गावात आजपर्यंत सुविधा म्हणजे तर कुठलीच नाही, कोणती सुविधा नाही, काही नाही आजपर्यंत. शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. सातबारा नाही, काहीच नाही, कुठल्याच गोष्टी नाही. अरे गावाची तुमच्या नोंद आहे का नकाशावर नोंद नाही, कुठंच नाही. हो, म्हणजे आई वडील आलेले एवढं माहिती आहे. अच्छा, तुमचे आई वडील कुठून, कोणत्या गावातून आले होते? कंधारमधून आले. पुनर्वसित गाव आहे का? काय काय सोयीसुविधा आहेत तुम्हाला? आम्हाला कोणतीही सोयीसुविधा नाही आतापर्यंत. शासनाची म्हणलं तर एक पैशाची आम्हाला मदत नाही आणि आम्ही शासनाला हे घ्या म्हणून नाही. बरं तुम्हाला शेती किती आहे? माझ्याकडे आहे 10-15 एकर. सातबारा आहेत का? नाही. पूर्ण सांगा. पूर्ण सातबारा नाही, काही नाही आम्हाला. कुठल्याच गावकडे सात? नाही, गावालाच नाही सातबारा. आमच्या गावाची नोंद बी नाही आतापर्यंत. पण महसुली याच्यावर नकाशावर नाही ना? नाही महसुलीवर नाही, नकाशावर नाही. रस्त्याची काय अवस्था आहे? रस्त्याचं आमच्या झोळी करून न्यावं लागते एखादी बेमार माणूस पडलं तर. एवढी परिस्थिती बिकट आहे आमच्या गावची. म्हणजे स्वतंत्र गाव वसल्यापासून रस्ताच नाही. आम्हाला. मी काय म्हणालो, माझा तर जन्म झाला, आई वडील गेले इथं. आतापर्यंत आम्हाला कोणतीही सुविधा, कोण्याच गोष्टीची एक पैशाची नाही शासनाची. अडचणी सर आता इथं खूप आहेत. रस्ता नाही. कोणची बाई समजा डिलिव्हरीला जर बाईची जायची असली तर पावसाळ्यामध्ये खूप पाऊस असतो. पावसामधून नाल्याचं पाणी असते, चिखल असते, जाता येत नाही. मग तिच्या दोघंजण असे झोळी करून बाईला डिलिव्हरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेतात त्यांना. आणि दुसरी सुविधा आता काय, ह्या शेतीचे काय अजून काही पट्टी नाही, काही नाही. महसुली नोंद नाही सर, महसुली नोंद नाही, कोणत्याच कशातच नोंद नाही म्हणल्यास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.